हस्तरेषांमधनं असं सुद्धा समजतं का, की एखाद्याचा सोलमेट कसा असावा किंवा कसा असणार आहे हे दिसतं हो. हातामध्ये? आता उदाहरणार्थ समजा एखादा व्यक्ती हातात बघून जर असं कळत असलं की इज व्हेरी डॉमिनेटिंग किंवा शी इज व्हेरी डॉमिनेटिंग आणि अतिशय चिडकी अशी व्यक्ती पटकन ती रिॲक्ट करते, प्रचंड स्ट्रॉंग बोलत असेल आणि अशा माणसाला जर का असाच जर का पती किंवा पत्नी मिळाली की ती पण डॉमिनेटिंग नेचरची आहे आणि ती पण अतिशय चिडकी आहे, फास्ट रिॲक्शन करते, तर मग त्यांचं फेट काय असू शकतं? बरोबर, भांडणच होणार. बरोबर. आणि टू बी व्हेरी फ्रँक, लाईन्स कॅन चेंज विथ युअर रॉंग डिसिजन्स. मी असं बघितलं की लोकांनी नॉट ओन्ली इन मॅरेज परंतु स्वतःच्या करिअरमध्ये सुद्धा रॉंग डिसिजनमुळे अतिशय चांगल्या करिअरची माती केलेली लोक पण माझ्याकडे येतात. हं. तसंच एखादं चांगलं मॅरेज होण्याचे चान्स असताना सुद्धा जर का तुम्ही रॉंग चॉईस केला, देर इज नथिंग व्हेरी फिक्स्ड 100%. हं. तुम्हाला कर्म करायचं जिकडे अधिकार मिळाला ना तिकडेच तुम्ही कर्म करून चुकीचं कर्म केल्याची फळं पण तुम्हाला भोगायची आहेत. त्याच्यामुळे कर्म करण्याच्या अगोदर तुम्ही प्रिकॉशन घेणं, थोडं जाणून घेणं खूप आवश्यक आहे.